फक्त 2 शेड होती. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वाहून वेगळं नुकसान झालेलं आहे ते म्हणजे माती खरवडून गेली. माती खरवडून गेली, त्याला सुद्धा वेगवेगळ्या योजना आहेत, आपल्याला मदत मिळते, परंतु ते पंचनामे द्यायला हवं. त्याची खबरदारी घ्या. जर कोणाचं स्प्रिंकलर, ड्रिप किंवा मोटरी गेल्या असतील, विहिरीमध्ये गाळ साचलाय, या सगळ्या गोष्टी पंचनामे द्यायला पाहिजे. सरकारकडनं मग कशी मदत घ्यायची, किती कंपनीकडनं कशी घ्यायची हा नंतरचा भाग आहे. आधी पंचनाम्यामध्ये सगळं नीट येणं ही जबाबदारी तुमची आहे. आम्ही वाचलंच नाही, आम्हाला माहीत नाही असं नाही उपयोगाचं. आज सकाळी मला फोन आला होता आपल्या कागरंड्यातला, कोऱ्या कागदावरती शाळा घेतल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या. मी म्हटलं ते कागद पहिले फाडून टाका. त्याचं गांभीर्य समजून घ्या. आम्ही सही त्यांनी मागितली, सही आम्ही दिली आणि मग आता काय करायचं असं म्हणून नाही चालणार. राज्य सरकारने गेल्या वर्षी जे काही स्थायी आदेश असतात त्याच्या दुपटीने मदत केली पश्चिम महाराष्ट्रात. आपल्याला जेव्हा नुकसान होतं तेव्हा एकतर 30 महिन्याची नुकसान भरपाई मिळते. त्याच्यासाठी मी तुम्हाला बोललो की आपल्या सोयाबीनच्या बाबतीमध्ये पंचनामे नीट करा. आपला ऊस असेल, कांदा पण ते 30 महिन्याच्या अंडर येणार नाही, तर त्याला काय मिळणार आहे, तर त्याला अनुदान मिळतं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही स्थायी आदेश आहेत त्याच्या दुपटीने गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR काढून अनुदान द्यायला लावलं. आपण ती मागणी केली आणि ते करून घेणार आपण. त्याचबरोबर 1 हेक्टरपर्यंतचं जे काही कर्ज घेतलंय ते देखील गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात माफ केलं होतं. त्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचंय. ज्यांचं नुकसान झाले, भरपूर भयानक नुकसान झाले आणि जास्त फटका उमरगा, लोहारा आणि आपल्या तुळजापूरमध्ये बसलाय, उस्मानाबादच्या काही भागात आणि मग इतर ठिकाणी तुकड्या तुकड्याने झाले. नदीच्या शेजारी वगैरे बऱ्याच ठिकाणी झाले, मग पूर्ण जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी झाले. त्यामुळे आपली जबाबदारी आहे पंचनामे नीट करून घेणं. आता ह्याच्या व्यतिरिक्त विषय आहे ते थोडंफार पाणी आलं होतं ते तर झाले वाटतं पंचनामे. जनावरं काही जणांची गेले, कोणाची पंचनामे तुम्ही बोलला झाले पंचनामे, 2 राहिले ते करून घेतील. अजून कोणाचे जनावर गेले नाही, त्याचे सगळे पंचनामे करून घ्यायचे. ते गोठ्याचं वगैरे जे आहे, हे पत्राचे मगाशी आपण शेड वगैरे बघितले, ते सगळ्याचे पंचनामे करून घेतील. दुर्दैवाने मोठा आघात झालाय, प्रचंड आर्थिक नुकसान झालंय, पण आपण एकदम खचून जाऊन बिलकुल चालणार नाही. पूर्ण ताकदीने आपण जास्तीत जास्त मदत मिळवून घेऊ. याच्याबद्दल काही मनामध्ये काही शंका ठेवू नका. पुढे जशी गरज पडेल तसं मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगेनच. आत्ताचा मुद्दा आहे तो फक्त पंचनामे व्यवस्थित करून घेण्याचा. आणि तुम्ही हे इतर जे आपले नातेवाईक मित्र आहेत, गावातले बाकीचे इतर गावातले, त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचवा.